बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. मी निवेदक अंगद गरुड तुमच्यासाठी विवाह सोहळ्यातील प्रसिद्ध जुन्या आणि नवीन चारोळ्या घेऊन आलो आहे. सुरुवातीच्या काळात यातील काही चारोळ्या अनेक निवेदकांनी अतिशय सुंदर रीतीने सादर करून लोकप्रियता मिळवलेली आहे. यातील काही चारोळ्या माझ्या स्वतःच्या आहेत, हो मी लिहिलेल्या, तर काही पारंपरिक आहेत. आणि विशेष म्हणजे या चारोळ्या तुम्ही साखरपुडा, विवाह सोहळा, स्वागत सोहळा, रिसेप्शनमध्ये तुम्ही वापरू शकता. चला तर या सुंदर शब्दाच्या प्रवासाला आता सुरुवात करूया. प्रथम पूजावा श्री गजानन श्री गणपती. धन्य धन्य आपली भारतीय संस्कृती, जसे शिंपल्यातून निघती माणिक मोती, सर्वांचे दैव त्या परमेश्वराच्या हाती. तोच जुळवितो ही नाती गोती, तेव्हाच लाभते जीवनसाथी, तेव्हाच लाभते जीवनसाथी. सोनेरी दिवसाच्या सोनियाच्या पावलांनी, मेहंदीच्या नाजूक हातांनी, हळदीच्या अंगांनी, सुमधुर संगीताच्या श्रवण सुखाने, कुलदैवत माता पिता आणि गुरुजनांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या साक्षीने जन्मोजन्माची साथ देण्यास सज्ज झालेल्या या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या, संस्कृती आणि परंपरेचा मान राखत जीवनाच्या क्षितिजाकडे झेप घेणारी ही दोन सुंदर पुष्पे आज संसार रूपी सागरात पवित्र बंधनांनी एकमेकात गुंफली जाणार आहेत. या दोन जीवांचे सहजीवन सुखमय, समृद्ध आणि मंगलमय व्हावे हीच मनोमन इच्छा बाळगून आपण सर्व सहकुटुंब, सहपरिवार आणि इष्टमित्रांसह या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलात याबद्दल आपले. पत्रिका जुळल्या, वर वधूंची एकमेकांची पसंती आली. साक्षीगंध सोहळा कार्यक्रमाने या शुभ कार्याला सुरुवात झाली. दोन परिवाराच्या अटूट नात्याची साक्ष देणारा साक्षीगंध सोहळा, साखरपुडा या प्रसंगी उपस्थित पाहुणे मंडळींचे हृदय सिंहासनावर गाठ बांधली 7 जन्माची. राष्ट्रभूमीवर जोडी शोभते चिसोका आणि चिरंजीव यांची. चांगल्या कर्माची ही पुण्याई आज फलश्रुत झाली म्हटलं. घराण्याची कन्या देऊन वाढवली कीर्ती नावाची. परी कन्या सून शोभते घराण्याची. सगळे सोयरे, इष्टमित्र, आदरणीय पाहुणे मंडळी, आपण सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवली या लग्न मंडपाची. प्रीतीची दोन पाखरं अनंत उराशी स्वप्न बाळगून प्रवेश करीत आहेत इवल्याशा घरट्यात. ते सजलं आहे, बहरलं आहे आपल्या ऋणानुबंधनाच्या प्रेमळ धाग्यांनी आणि त्यांच्या सुखी संसाराला उंच भरारी देण्यासाठी गरज तुमच्या आशीर्वादाची. सनईला साथ असते ज्योतीची, अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्यांची. तसे चिसोका यांना साथ लाभली आहे चिरंजीव यांची. म्हणतात, ज्यांना कळते भावनांचे गांभीर्य तेच आणतात जीवनात माधुर्य. माधुर्याची खान चिरंजीव. म्हणतात, ज्यांच्याकडे आहे नम्रता तेच आणतात संसारात परिपूर्णता. मृदू आणि सद्गुणाची खान चिसोका. ही सुरुवात आहे वैवाहिक जीवनाची, ही साथ आहे आयुष्यभराची. एकमेकांना समजून घेण्याची जबाबदारी आणि कर्तव्याची. सुख समृद्धी आणि भरभराटीची. नांदो तुमच्या जीवनी आनंदी आनंद, हीच इच्छा आहे आम्हा सर्वांची. हृदयात उत्पन्न होणाऱ्या भावनांना शब्दात व्यक्त करता येत नाही. आयुष्यात सुख मिळणार वर वधू तुम्हाला उपस्थित पाहुणे मंडळी देत आहेत ग्वाही. प्रत्येक तपकर्माचे ईश्वर फळ देत असतो. हृदयातून हाक दिली तर ईश्वरही येत असतो. अतिथींना देव मानण्याची परंपरा आजही आपल्याकडे आहे. मग उपस्थित हे देवच तर तुम्हाला साखरपुड्याच्या अनुषंगाने आशीर्वाद देत आहेत. या नवदाम्पत्यांच्या हृदयाचे तार
फार घट्ट जोडले आहेत आयुष्यभर सोबतीला. वचनात गुंतले संगतीला, साक्षी केले देव धर्म ब्राह्मणाला. आशीर्वाद मिळाला वडीलधारी मंडळींचा या वधूवराला. नकळत वधूने वराकडे पाहिले, वराने हसत मुखाने स्वागत केले. मनी आनंदाचा चौघडा वाजला, एकच जयघोष झाला. चला हो मंडळींनो, आता नात्याची विण घट्ट करणारा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. दोन परिवाराला जोडणारा अनुपम्य सुखद सोहळा म्हणजे विवाह सोहळा. आणि ज्यांचं राहिलं आहे बरं का, त्यांच्याही मनात गुदगुल्या उत्पन्न करून स्वप्नांना भरारी देणारा सोहळा म्हणजे विवाह सोहळा. हा क्षण मंगल प्रहराचा, हा क्षण मेहंदीच्या बहराचा, हा क्षण लगीन घाईचा, हा क्षण मधुर शहनाईचा, हा क्षण जन्म जन्मांतरीच्या गाठीचा, हा क्षण आप्त सोयकियांच्या भेटीचा. पाऊस हा क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट ही क्षणाची पण मैत्री दोन जीवांची. मुहूर्त हा क्षणाचा पण नाती आयुष्याची. आपला सहभाग क्षणाचा मात्र आशीर्वाद जीवनभराचा. खरंच आपल्या या प्रेमळ आशीर्वादातूनच पुढे चालवता येईल गाडा वर वधू यांना सुखी संसाराचा. लाखात एक देखणावर सुंदर नाजूक लाजरी वधू यांची आत्याबाई तुम्ही करा औक्षण. वर वधूंचे होऊ द्या या लग्नपीठाकडे आगमन. मामा तुम्ही करा हो गडबड, घेऊन या बरं आता वधूवर. आजच्या या धावपळीच्या जीवनात, औद्योगिक क्रांतीच्या जमान्यात क्षणभरही विश्रांती घ्यावी म्हटलं तर वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण कुठंच निवांत नसतो. मात्र अशा शुभ कार्यात उपस्थित प्रत्येक जण आपल्या परिजनांसाठी नक्की वेळ देतो. तेव्हाच तर म्हणतात, दिवसामागून दिवस येतात आणि जातात, हे कालचक्र थांबत नाही. तसे जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात, ते सर्वच आपण स्मरणात ठेवत नाही. मात्र आयुष्यात एकदाच येणारा आणि नेहमी आठवणीत राहणारा तो क्षण विसरल्या जात नाही, तो म्हणजे हा विवाह. तुमच्याबद्दलची कृतज्ञता ही शब्दातून व्यक्त करता येत नाही, म्हणून शब्द अबोल असतात. मात्र संवेदनांनी भावनांनी ओतपोत भरलेले असतात. शब्द जेव्हा अपुरे पडतात तेव्हा हृदयातील भाव व्यक्त करण्यासाठी इंद्रिया पुढे येतात आणि म्हणतात, मनातील भाव नेहमीच ओठावर येत नाही, सर्वच काही शब्दात व्यक्त करता येत नाही. आपल्याकडे पाहून डोळ्यांच्या पापण्या आपोआप लावल्या जातात. दोन्ही हात ओठापुढे येऊन आभार व्यक्त करतात. आमच्या प्रेमाखातीर विनंतीस मान देऊन तुम्ही उपस्थित राहून आमचा सन्मान वाढवला. कसे बरे आतिथ्य करावे तुमचे, हे परमेश्वरा बल दे मला. सूर्य प्रगटावा तसे तेजस्वीतेने वराचे, तर सोनेरी किरणाच्या नाजूक पावलांनी वधूचे आगमन झाले आहे. ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात, तो क्षण येऊन ठेपला आहे. सुखाच्या वाटेवरती चालत रहा, हातात हात घेऊन साथ देत रहा. जीवनात कितीही वादळ आली तरी प्रेमाने एकमेकांना सावरत रहा. खूबसूरत पल का एक किस्सा बन जाता है, न जाने कब कौन जिंदगी का हिस्सा बन जाता है. कुछ लोग जिंदगी में मिलते हैं ऐसे जिनसे कभी ना टूटने वाला रिश्ता बन जाता है. भले लाख दिए जलाए आज की महफिल में, या निकले हजारों सूरज आज के दिन में, मगर रोशनी तो चीसों का और चिरंजीव इनके सामने फीकी है, क्योंकि इनकी जोड़ी लाखों में एक ही है. मुस्कुराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. लोग तो मिलते हैं हर मोड़ पर, सच कहता हूँ अतिथिगण, हर कोई आप जैसा अनमोल नहीं होता. आंखों में खुशी, लबों पर हंसी, गम का कोई नाम ना हो. चीसों का और चिरंजीव, इनको ईश्वर इतनी खुशियां दे जिनकी कभी शाम ना हो.